नमस्कार दोस्तों, डीआरवी न्यूज़ में आपका स्वागत है। आज हम खड़े हैं दादरपुर में और देख सकते हैं कि भीम सैनिक संगठन ने आंदोलन का जोर शोर से चालू कर दिया है, क्योंकि उनका कहना है कि सरकार को हमारी मांगे पूरी करनी पड़ेगी। अब देखना यह है कि कैसे क्या कुछ ये लोग कहते हैं, आइए जानते हैं। माझं नाव संतोष कुमार रघुनाथ बनसोडे, मी भीमसेन संघटनेचा पदाधिकारी आहे। हा जे जनसुरक्षा कायदा जो कायदा तयार केलेला आहे लोकांनी, जनसुरक्षा म्हणजे काय? सुरक्षेचा अर्थ तुम्हाला आम्हाला जनसुरक्षा करण्यासाठी, खरंपणे जनतेची सुरक्षेचा कायदा नाही आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं, चळवळ शिकवली, आंदोलन शिकवले, बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या। बाबासाहेबांनी आमचं पूर्वी नेतृत्व केलं, बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण एक आंदोलन करतोय। आम्हाला अधिकार आहे तो आंदोलन करण्याचा। पुढे हा जनसुरक्षा कायदा आल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलन करू शकत नाही, आमच्या मागण्या मान्य करू शकत। उद्या समजा घासलेट तर नाहीच नाही, गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलचे भाव वगैरे वाढले तर आम्ही आंदोलन करायचं नाही। म्हणजे 100 रुपये 200 रुपये पेट्रोल झालं, 100 रुपये डिझेल झालं, तरी पण ते आपल्याला मान्य करायला, कारण तुम्हाला आम्हाला भुर्दंड होणार आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे, जे जनसुरक्षा कायदा जो आलेला आहे आणि येत आहे, हे सरकार कसं काय नालायक सरकार आहे। हे नालायक सरकार आहे, बहुजनांच्या विरोधात सरकार आहे। त्यांना माहित आहे फक्त जनसुरक्षा कायदा फक्त आणि फक्त बहुजन वर्गासाठीच लागलेला असतो, हे त्यांना सरकारला कळून चुकलेलं आहे। आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे। आणि आता जनसुरक्षा कायदा आल्याच्या तुम्ही प्रेस मीडियावाले आहात, तुम्हाला सुद्धा बोलण्याचा अधिकार ते हिसकावून घेत आहेत। तर याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्रभर आता हे पहिल्यांदा आपलं दादर स्टेशन पूर्व आम्ही या ठिकाणी भीमसैनिकच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। यापुढेही अगर जनसुरक्षा कायदा पास झाला, अगर नाही पास झाला तर आम्ही वेळोवेळी त्यांना सरकारला, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला चितावणी देऊ। आम्ही भीमसैनिक संघटनेला कमजोर समजू नका। भीमसैनिक संघटना बाबासाहेब संघटनेच्या विचारधारेवरती चालणारी संघटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात खाली चालणारी संघटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्याखाली चालणारी संघटना आहे। आणि हे जनसुरक्षा कायद्यावरून हळूहळू ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, एवढंच आम्ही सांगतो। आणि ह्या जनसुरक्षा कायद्याचा आम्ही निषेध करतो, महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि इथेच थांबतो। माझं नाव आशिष अनिल थोरात आहे, मी भीम सैनिक संघटनेचा अध्यक्ष आहे। माझ्यासोबत सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जे जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्र सरकारने पारित केलेला आहे त्या विरोधात आंदोलन करीत आहोत। त्याच्या मागे असं आहे की त्यांनी बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामध्ये त्या खोलून टाकलेल्या ना। बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती म्हणजे नेमकं काय? उद्या आमच्या आंदोलन करण्याच्या, निदर्शने करण्याच्या जो आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच्यावर आम्हाला गदा येते असं वाटतं, आम्हाला भीती वाटत आहे। तर महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करत आहोत की नक्की व्यक्ती आणि संघटना यांचा जर खोलून तुम्ही सांगितलं तर त्यामध्ये आम्हाला कळेल व त्या बाबतीमध्ये आम्ही लोकांना हे करत आहोत, जागृत करत आहोत की असा कायदा काढलेला आहे। उद्या आपल्यावर एखाद्या गोष्टी आंदोलन केलं किंवा काही गोष्टी जर केल्या, आपण निदर्शने केली तर आपल्यावर बंदी किंवा कुठल्याही नॉन बेलेबल ऑफेन्स खाली ते लोक आपल्याला आतमध्ये घालू शकतात। याकरिता आपण या ठिकाणी निदर्शने व आंदोलन करीत आहोत। बिल पारित झाले का? बिल रद्द होणार? बिल पारित झालेलं आहे, बिल रद्द करण्यासाठी आम्ही जागोजागी जाऊन असेच निदर्शने व आंदोलने करू व सरकारला हा बिल रद्द करण्यासाठी भाग पाडू। माझं नाव सुशांत श्रीकांत दोडमनी, भीमसैनिक संघटनेचा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे। आज आपण भीमसैनिक संघटनेच्या वतीने ह्या दादरमध्ये ह्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पावनभूमीवरती, जिथं चैत्यभूमी जी आहे काहीच अंतरावरती, त्या हक्केच्या अंतरावरती आज भीमसैनिक संघटनेच्या वतीने मुंबईमधून म्हणजे ठाणा असेल, ठाणा जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, मुंबई असेल, मुंबईचे उपनगर असतील, ह्या ठिकाणतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज ह्या मोर्चाला सामील झालेले आहेत। काही दिवसामध्ये आम्ही मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीमसैनिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन एकदम अग्रेसिव्ह पेटून आम्ही उठणार आहोत। कारण की आज ज्या महाराष्ट्राच्या विधी भवनामध्ये जो हा कायदा जो मंजूर झालेला आहे, ह्या कायद्याच्या मंजुरामध्ये अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, पण ह्या पाठिंबामध्ये गोरगरीब जनता, आंबेडकरी समाजाची जनता, ह्या जनतेवरती जो अन्याय होणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्या संविधानाची कुठेतरी पायमल्ली उडवण्यात येत आहे। कारण की सरकारच्या विरोधामध्ये
जर काय आम्ही रस्त्यावरती जर उतरलो, सरकारच्या विरोधामध्ये जर का आम्ही घोषणा मोर्चाने आंदोलन जर केलं, त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हा दाखल करणार? म्हणजे हे कुठलं नाही ठेवलेलं आहे तुम्ही? हे टोटल अँड टोटल संविधानाची तुम्ही पायमल्ली करत आहात, संविधानाची तुम्ही विटंबना करत आहात. म्हणून आज आम्ही या भीमसैनिक संघटनेच्या वतीने मी या केंद्र सरकारला आणि या राज्य सरकारला मी हा इशारा देतो, ही भीमसैनिक संघटना आता फक्त झाकी आहे, महाराष्ट्रावरील बाकी आहे. लवकरात लवकर विधिमंडळामध्ये पुन्हा एकदा या हिवाळी अधिवेशन आता पुन्हा ह्या नागपूरच्या विधानसभेमध्ये येत आहे, त्या अधिवेशनामध्ये जर हा कायदा जर रद्द करण्यात आला नाही तर महाराष्ट्रामध्ये या मंत्रालयामध्ये या मुख्यमंत्र्याला घुसू देणार नाही. ही भीमसैनिक संघटनेची ताकद आणि चेतावणी देत आहोत. सरकार म्हणते की गैरसमज होतोय लोकांना, त्यामुळे लोकांचे फायदे होणारे, नक्षलवादाला आळा बसणारे, काय सांगाल त्यावर? बघा, नक्षलवादी हा महाराष्ट्राच्या पलीकडचा कुठेतरी भाग आहे. नक्षलवादी हा महाराष्ट्राच्या कुठेतरी गडचिरोली आणि त्या ठिकाणचा एक विभाग आहे. पण मुंबई सारख्या आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही हे नियम आणि हा जर कायदा जर लागू करत असेल तर आमच्यासारखी आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला घरामध्ये घुसून याचा जाब विचारण्यात येणार. आणि हे मुख्यमंत्री, हे केंद्र सरकार याच्यामध्ये हे पूर्ण एका ठिकाणी रद्द कायदा करतात आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या विषयाला वळण देतात. ह्या विषयाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतात. मी माझा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांना की विरोधी सरकारांना यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा कायदा आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही हा कायदा रद्द करण्यात यावा. सर्वप्रथम इथं उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज भीमसैनिक संघटनेच्या माध्यमातून आज दादर चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही जन आंदोलन घेण्याची घोषणा केली भीमसैनिक संघटनेने. त्याच्या पाठचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने हा जो नवीन कायदा लागू करण्याचा जो प्रयत्न केला आहे की जनसुरक्षा कायदा, या कायद्याला कुठेतरी आज नागरिकांना कुठेही बोलण्याचा अधिकार नाही, पत्रकारांना बोलण्याचा अधिकार नाही, कुठल्याही युट्यूबर असून दे, कुठलेही कवी असून दे, लेखक असून दे, कोणीही महाराष्ट्र सरकारच्या किंवा सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जर बोललं तर त्यांच्यावर या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच या कायद्याच्या ह्याच्यावरनं जी जो या सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना 3 वर्षाचा कारावास व 3 लाखापर्यंतचा दंड असा वेगवेगळ्या पद्धतीच्या या कायद्यामध्ये त्यांनी जी कायद्याची आखणी केलेली आहे. हा कायदा हा संविधानाला कुठेतरी दाबण्यासाठी आणि तुमचे आमचे मूलभूत अधिकार हे कुठेतरी संपवण्यासाठी हा कायदा इथं आणण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. आणि हा जो प्रयत्न आहे हा भीमसैनिक संघटना हा प्रयत्न त्यांचा पूर्ण होऊ देणार नाही. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जागोजागी भीमसैनिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन असेच करत राहणार. आणि या सरकारला ही जी संघटना ही कुठल्याही पक्षाखाली कुठल्या कोणाच्याही राजकीय दबावाखाली ही संघटना नाही. ही संघटना जनसामान्यांची संघटना आहे. ही राजकीय कुठल्याही नेत्याच्या खाली दबणारी नाही. म्हणून आमच्यावर कोण पक्ष कोण नेता दबाव टाकल याच्या हा दबावाखाली आम्ही दबणारे नाही. ही संघटना जनसामान्यांचा आवाज घेऊन ही संघटना चाललेली आहे. आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, पण आम्ही या देशाचे नागरिक आहोत. या भारत देशाची आत्मा म्हणजे या भारतीय संविधान मानलं जातं. या संविधानाला वारंवार या शासनाद्वारे या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि याचा एक नागरिक म्हणून आम्ही नेहमीच याचा विरोध दर्शवणार. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून तो देखा आपने भीमसैनिक संगठन ने क्या कुछ कहा, उनकी क्या कुछ सरकार से मांगे हैं. अब देखना ये है सरकार उनकी मांगों पर कितना अमल करती है. आप देख रहे हैं DRV न्यूज़ में मनीषा जोशी. धन्यवाद.